समर्थ. श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्मचैतन्य गोंदलकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. सर्वांना नर्मदे हर. नर्मदा मातेचा सहवास इतका विलोभनीय आहे की खरंच आता जाऊन आल्यानंतर 7-8 दिवस झाले, 10 दिवस झाले, तरीसुद्धा म्हणजे तिची आठवण येतच आहे. असं हे विलक्षण आहे, म्हणजे खरंच जादूच आहे. आपण महाराजांचं व्यक्तिमत्व आपणाला बाबा समजवत आहेत आणि काल खूप सुंदर मुद्दे बाबांनी आपणाला सांगितले की महाराज कशा पद्धतीने महाराजांचा पेहराव असायचा, महाराजांची वाणी कशी असायची. महाराज सर्वांना आवश्यक ते मार्गदर्शन करत होते, अगदी सर्वांच्या चुकाही दाखवायचे, परंतु त्यामध्ये महाराज स्पष्ट वक्ते जरी असतील तरीसुद्धा महाराज सौम्य भाषेत आणि अनेकदा विनोद करून महाराज प्रत्येकाला जाणीव करून देत होते. त्याचप्रमाणे महाराजांनी इथं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील कितीही लहान गोष्टीत तो अडकलेला का असेना, परंतु महाराजांनी प्रत्येकाला समजून घेतलेलं आहे आणि त्यानुसार मार्गदर्शन करून प्रत्येक जीवाला नामाला लावलेलं आहे. कारण त्यांची पूर्णतः नामनिष्ठा स्वानुभवाने एवढी प्रचंड खोल होती की त्यांच्यासमोर कोणत्याही अवस्थेतील व्यक्ती आले तरीसुद्धा महाराज कोणालाही तुच्छतेने पाहत नसत आणि प्रत्येक व्यक्तीला नाम हे उद्धरून नेणारच आहे ही खात्री पूर्णतः महाराजांना होती आणि त्यामुळे महाराज सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेऊन महाराज त्यांना नामाला लावत होते. आता आपण पुढील वाचन करूयात. पुढे बाबा सांगतायत की श्री महाराज फार सुसंस्कृत होते. एकंदर स्त्रियांच्याबद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानीत, म्हणून त्यांच्या बोलण्या चालण्यात पुष्कळ वेळा विनोद प्रकट झाला तरी त्यामध्ये कधी अश्लीलता नसे. स्त्रियांनीच आजपर्यंत धर्म टिकून धरला, स्त्रियांनीच समाजांतील नीतिमत्ता टिकून धरली, स्त्रियाच कुटुंबासाठी खऱ्या खस्ता खातात, स्त्रियाच पुरुषांपेक्षा जास्त निस्वार्थी असतात, ज्या घराण्यात स्त्रिया सुज्ञ असतात ती घराणी चांगली चालतात वगैरे गोष्टी ते नेहमी सांगत असत. ते सर्वांशी सारखेच वागत खरे, पण स्त्रियांशी आणि त्यातल्या त्यात दुःखी व कष्टी स्त्रियांशी ते अत्यंत सहानुभूतीने, वात्सल्याने आणि प्रेमाने वागत. आई व आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरून येईल व डोळ्यांना पाणी येईल. आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ती होय असे ते म्हणत. पंढरपूरला असताना पिशाच बाधा असलेली एक बाई त्यांच्या दर्शनाला आली. पहिल्याने तिने नमस्कार केला, पण पुढे इकडचे तिकडचे बोलणे सुरू होऊन त्या बाईने श्री महाराजांच्या एकदम तोंडात मारले. ते पाहून आजूबाजूला उभे असणारे लोक उसळले. तेव्हा लगेच श्री महाराजांनी हा म्हणून सर्वांना गप्प बसण्याची खूण केली. ते तिच्याशी अत्यंत प्रेमाने बोलले आणि त्यांनी तिची रवानगी केली. असेच एकदा एक बाई आपल्या मुलीला घेऊन त्यांच्याकडे आली. मुलगी चांगली सुरेख व शिकलेली असून 2 वर्षांपूर्वीच तिचे लग्न झालेले होते. नवरा देखील चांगला शिकलेला आणि शिष्ट होता. मुलीला दिवस गेलेले होते, पण तिच्या नवऱ्याने जर मुलगी झाली तर तुला टाकीन असा धाक तिला घातला होता. या काळजीमुळे ती बिचारी मुलगी दिवसेंदिवस खंगत चालली होती. हे सर्व ऐकल्याबरोबर श्री महाराजांना फार वाईट वाटले आणि ते बोलले, अरे रे, या राक्षसांना स्त्रियांच्या अंतःकरणाची जाणीवच नाही. मुलगा किंवा मुलगी होण्यामध्ये त्याचा वाटा आहे ना, मग मुलगी झाली तर त्याला आधी फोडून काढला पाहिजे. स्त्रियांचे अंतःकरण जात्यात शुद्ध व श्रद्धायुक्त असल्याने
भगवंताचा मार्ग त्यांना सोपा आहे असे ते सांगत. तर अशा रीतीने महाराजांनी, सुसंस्कृत महाराज किती होते हे इथे बाबांनी अगदी असं उदाहरण दिलं आहे की एका स्त्रीच्या शरीरामध्ये पिशाच बाधा तिला झाली होती आणि त्यामुळे तिने महाराजांना मुस्काटात मारली. तरीसुद्धा महाराजांनी कारण महाराज जाणत होते आणि इतर लोक त्या स्त्रीवरती उसळली, परंतु महाराजांनी मात्र त्यांना शांत व्हायला सांगितलेलं आहे. तर असा हा स्त्री सन्मान महाराज नेहमी करत होते, हे इथे आपणाला बाबांनी स्पष्ट केलेलं आहे. श्री महाराजांकडे गुरुत्व आपोआप आले, कारण गुरु होण्याची सर्व लक्षणे त्यांच्या अंगी स्वतः सिद्ध होती. श्री शंकराचार्यांनी उपदेश साहस्त्रीमध्ये गुरुचे लक्षण व कर्तव्य सांगितले आहे. ते असे: आचार्य, तू उहापोह, ग्रहण, धारण, शम, दम, दया, अनुग्रहादि संपन्न, लब्धागम, दृष्ट अदृष्ट, भोगेषु अनासक्त, त्यक्त सर्व कर्म साधन, ब्रह्मवीत, ब्रह्मणी स्थित, अभिन्न वृत्त, दंभ, दर्प, कुहक, शाट्य, माया, मात्सर्य, अनृत, अहंकार, ममत्व आदी दोष वर्जित, केवल परानुग्रह प्रयोजन, विद्योपयोगार्थी. तर असं प्रभावी गुरुत्व असून देखील श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने कधीच पाहिले नाही. हर प्रयत्न करून शिष्याला कृतार्थ करण्याचा यत्न त्यांनी अहोरात्र केला. यत्नांतरम आस्थाय शिष्यः कृतार्थः कर्तव्य इति आचार्य धर्मः. शांकर भाष्य, गीता अध्याय 18, श्लोक 73 वरील टीका. म्हणजे एका उपायाने शिष्य कृतार्थ झाला नाही तर दुसरे उपाय योजून त्याला कृतार्थ करायचे, हा सद्गुरूंचा स्वभाव धर्मच आहे. जो कोणी येईल त्याच्याशी श्री महाराज मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागत प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा काहीतरी गुण असतोच. त्या गुणाचा उपयोग व विकास करून भगवंताकडे कसे जावे हे प्रत्येकाला शिकविण्याचे काम ते करीत आणि म्हणून ते प्रत्येकाला अगदी जवळचे वाटले. त्यांचे व्यक्तिमत्व अनेक रंगी असल्याने सर्व पुरुष व स्त्रिया त्यांच्याशी अगदी मनमोकळे करून वागत व बोलत आणि तेही एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे सर्वांच्या प्रपंचाच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेत. दुसऱ्याने थोडे जरी केले तरी त्याचा ते मोठा गौरव करीत. ज्यांना जगात प्रेम मिळाले नाही त्यांना ते खरे प्रेम देत, ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना खरा आधार देत आणि ज्यांना विफलता आली असेल त्यांना धीर देऊन ध्येयाकडे मार्ग दाखवून देत. त्यांचा व्याप पुष्कळ मोठा होता, पण तो सांभाळण्याची हिंमतही त्यांच्या ठिकाणी होती. इतक्या प्रपंची लोकांशी रात्रंदिवस व्यवहार करीत असताना आणि हा व्यवहार वर्षानुवर्षे चालू असता देखील श्री महाराज कधीही कोणाचे मिंदे राहिले नाहीत. त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही. लोक त्यांना हसत आणि ते हसणारच, कारण स्वतःची गैरसोय करून स्वतःच्या घरी लोकांना ठेवून घ्यायचे, त्यांना आपल्या पदरचे खायला घालायचे, त्यांच्या अडीअडचणींना मदत करायची. आणि हे सर्व कशासाठी? तर म्हणे त्या लोकांनी भगवंताचे नाम घेत जावे म्हणून. कोणत्या व्यवहारी प्रापंचिकाला हे पटेल? श्री महाराजांनी कधीही कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही. त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला. त्यांच्या पुढे कोणी पैसा ठेवला तर त्याचा अनादर केला नाही, पण स्वप्नांत देखील त्याची कधी अपेक्षा केली नाही. गोंदवल्यास कितीतरी गरीब कुटुंबे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होती, तरी ती त्यांचा पोशिंदा आहे ही भावना तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना कधी त्यांना शिवली नाही. खरे म्हणजे दुसऱ्यासाठी झिजल्या वाचून त्यांना चैन पडत नसे. ते सारखा परोपकार करीत. आपण ज्यांच्यावर उपकार करतो ते लोक सर्वथा नालायक नसतात, उलट ते रक्षण करण्यास योग्य असेच असतात. म्हणून त्याच्या पायी होणारे पैशाचे नुकसान आपण सोचले पाहिजेत, असे ते नेहमी सांगत. पैशाचे मिंदे पण नसल्याने
पैशाचे मिंदेपण नसल्याने श्री महाराजांना लोकसंग्रहाखातर आपल्या मतांना मुरड घालण्याचा प्रसंग कधी आला नाही. तेथे मतभेदाचे वारे फिरकले नाही. ज्या कोणाला भगवंत पाहिजे, मग तो कोणीही असो, त्याला गोंदवल्यास स्थान मिळाले. पैशाबद्दल त्यांनी ही वृत्ती ठेवल्यामुळे गोंदवल्यास श्रीमंतांची श्रीमंती आपोआपच लटकी पडेल. आता महाराज जसे सर्वसामान्य लोकांशी संबंधित होते, त्याचप्रमाणे महाराज राजे रजवाडे यांच्याशी पण संबंधित होते. आणि राजे रजवाडे इतके त्यांना सन्मान करत की ते त्यांना आपल्याजवळ ठेवून घेत आणि काही त्यांची सेवा करू इच्छित. तरीसुद्धा महाराजांना ते कधीही त्याचा मोह वाटला नाही. उलट त्यांचा सन्मान किंवा त्यांना जास्त काळ तिथे ठेवून घेऊ लागले तर काही ना काहीतरी कारण करून महाराज त्या राजवाड्यातून पळ काढत. असंच महाराजांनी इंदोरवरून सुद्धा होळकरांच्या राजवाड्यातून महाराजांनी पळ काढलेला होता. तर इथे असेही महाराज कधीही पैशासाठी महाराज कुणापुढेही कधीही मिंदे झाले नाहीत. आणि कितीही प्रलोभन आले तरी महाराजांनी त्याची अपेक्षा महाराजांना ते नमवू शकले नाहीत. आणि त्यामुळेच महाराजांना पैशामुळेच माणूस हा झुकतो. ज्यांनी आपल्याला पैसे दिले आहेत किंवा जास्तीत जास्त दान केले आहे, तर त्या माणसापुढे किती मोठा संत असेल तरी थोडंसं का होईना, परंतु त्याची खातरजमा किंवा त्याला वेगळा शिष्टाचाराने त्या जास्त दान दिलेल्या व्यक्तीशी वागावं लागतं. अनेक ठिकाणी अशा पद्धतीने आपणाला वागताना आपण पाहतोही. परंतु महाराजांनी हेच महाराज जाणून होते आणि त्यामुळे महाराजांनी पैशाचा व्यवहाराच्या बाबतीत महाराज प्रचंड चोख राहिलेले आहेत. आणि त्यामुळे महाराजांवरती कोणीही आपलं मत कधीही लादू शकलं नाही. महाराजांना कोणीही कधी झुकायला लावू शकलेलं नाही. कारण महाराजांनी हे पैशांपुढे कधीही महाराज मिंदे झालेले नव्हते. आणि त्यामुळेच अगदी तुकामाईंच्यासाठी सुद्धा साधकांनी त्यांच्या सप्ताहासाठी किंवा साधकांनी पैसा गोळा केलेला महाराजांना आवडला नाही. आणि त्यामुळे महाराजांनी तिथे शिष्यांना थांबवलेलं आहे आणि सर्वांचे पैसे परत करून द्यायला पण सांगितलं आहे. आणि रामराय समर्थ आहे प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी, तडीस नेण्यासाठी. आणि त्यानुसार अनुभूतीसुद्धा प्रत्यक्ष जे शिष्यांना करवून दिलेल्या आहेत. पुढे सांगतायत, हीच तऱ्हा लौकिकाची श्री महाराजांना लौकिकाचा, प्रसिद्धीचा, वर्तमानपत्री चर्चेचा आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा अगदी मनापासून कंटाळा असे. त्यांनी फार कटाक्षाने प्रसिद्धी टाळली. ते म्हणत की खरे कार्य इतके प्रचंड आहे, आपल्या जीवनाचा काल इतका थोडा आहे आणि या जगात आपण इतके पदार्थ आहोत की आपली प्रसिद्धी होऊ देणे किंवा ती करणे हा मूर्खपणा आहे. श्री महाराजांच्या या वृत्तीचा परिणाम असा झाला की जेवढी प्रसिद्धी योग्य होती तेवढी देखील झाली नाही. पूर्व काळात तर श्री महाराज आपले नाव देखील नीट सांगत नसत. कोणाला सांगत की मी जंगम आहे, कोणाला सांगत की मी नंगा बैरागी आहे, कोणाला सांगत की मी कानफाटा योगी आहे, कोणाला सांगत की मी पंढरीचा वारकरी आहे, कोणाला सांगत की मी रामदासी आहे. या कारणाने श्री महाराज हे गोंदवल्यास असतात हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नसे. श्री महाराज म्हणत की भगवंताच्या नामाला खरे महत्त्व आहे, सांगणारा कोणी का असेना. आता इथे आपण पाहिलंच महाराजांच्या चरित्रामध्ये की महाराजांनी भारतामध्ये 3 वेळा पायी भ्रमंती केलेली आहे.
आणि गुरु शोधार्थ नंतर गुरु भेटल्यानंतर सुद्धा पूर्ण गुरुगृही पूर्णतः साधन करून संपन्न झाल्यानंतर तुकामाईंच्या सांगण्यावरूनच महाराज नैमिषारण्यात साधनेला गेले आणि तिथून भारतातील मुख्य तीर्थांचे त्यांनी भेटी घेतल्या. तिथं जाऊन सुद्धा त्यांनी साधना केली आणि जिथं जिथं महाराज जात होते तिथे तिथे महाराजांनी सर्वांना नामाला लावलेलं आहे. आणि तरी देखील महाराजांनी नाव नाही सांगितलेलं आहे आपण कोण आहे. आणि साधारणतः वयाच्या 45व्या वर्षानंतर मग महाराजांना शोधत लोक येऊ लागले आणि त्यावेळेला म्हणजे नंतर नाव समजलेलं आहे महाराजांचं. हे आपण आधीसुद्धा चरित्रामध्ये पाहिलेलं आहे. किती निरासक्त किती असावं ह्याचं हे ज्वलंत उदाहरण महाराज आहेत. पुढे सांगतायत की श्री महाराज हे जन्मजात पुढारी होते. आपल्या अनुयायांच्या पोटच्या मुलाप्रमाणे ते प्रेम करीत. त्यांच्यापाशी कडक शिस्त कधी नव्हती हे खरे, पण कोणाचीही गैरवागणूक त्यांनी चालू दिली नाही हेही तितकेच खरे. योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा सारासार विचार, धोरण, युक्ती, जवळची वाट, सहानुभूती वगैरे सर्व गुण त्यांच्यापाशी होते. त्यांना पश्चात्तापाचा प्रसंग कधी आला नाही. ज्या माणसांना त्यांनी एकदा जवळ केला म्हणजे त्यांनी सर्व सोसले. ज्या माणसांना त्यांनी एकदा जवळ केला त्याचे त्यांनी सर्व सोसले नव्हे, त्याच्यामुळे येणारे अपवाद देखील त्यांनी प्रसन्न मनाने सोसले. म्हणून त्यांचा मनुष्य सहसा त्यांना सोडून गेला नाही. तसेच त्यांनी पूर्व परंपरा कधी सोडली नाही. मागच्या लोकांनी जे जे चांगले आणि उपयुक्त करून ठेवलेले आहे ते आपण का वाया घालवावे, म्हणून चांगले जुने कायम ठेवून त्यामध्ये चांगल्या नव्याची भर घालावी. प्रत्येकाने आपले जीवन पूर्ण रसमय बनविले पाहिजे असे त्यांचे सांगणे असे. जीवनाला उंची व व्यापकता आणून प्रत्येकाने शेवटपर्यंत हौसेने जीवन जगत राहिले पाहिजे. आचार, विचार व उच्चार यांमध्ये संगती ठेवून जे भगवंताकडे नेणारे असेल त्याचा पुरस्कार करावा आणि भगवंतापासून दूर नेणारे असेल त्याची उपेक्षा करावी. हे श्री महाराजांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. भरपूर खावे प्यावे, भरपूर खेळावे, हसावे, रमावे, पण त्यामध्ये भगवंताला न विसरावे असे ते सांगत. जीवनामध्ये जे जे उच्च, प्रौढ, अभिजात, भव्य व उदात्त आहे त्याची त्यांना आवड होती. श्री महाराजांनी आपल्या चारित्र्याने लोकांना धडा घालून दिला. विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढण्यास शिकविले. भगवंताच्या निष्ठेने जीवनांतील बऱ्या वाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केले. संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज मनात रोविले आणि आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सम्मुख करून वागण्याचे भाग्य या जन्मांतच दिले. जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव असल्याने हाती आहे तोपर्यंत प्रत्येकाने भगवंताचा शोध घ्यावा ही अखंड तळमळ त्यांना लागलेली होती. भगवंताच्या नामाचा आधार धरून सर्वांनी भगवंताच्या आनंदाचा अनुभव घ्यावा यासाठी हा महापुरुष जन्मभर खटपट करीत राहिला. श्री महाराजांनी लोकांना शिकविण्याचा कधी वीट मांडला नाही. कष्ट करताना ते कधी त्रासले नाही. त्यांनी चुकून देखील कधी परपीडा केली नाही. दुसऱ्याचे उणे पाहून ते कधी हसले नाहीत. कोणाचे उणे त्यांच्या मागे त्यांनी कधी काढले नाही. अशरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधी दूर लोटले नाही. स्वतःच्या प्रौढीची गोष्ट त्यांनी कधी सांगितली नाही. आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्याला त्यांनी कधी परत जाऊ दिला नाही. स्वतः सिद्ध होते तरी त्यांनी साधन कधी सोडले नाही. लोकसंग्रहामुळे पुष्कळ ऐश्वर्य पुढे आले तरी आपली विरक्त व निरपेक्ष वृत्ती त्यांनी कधी सोडली नाही आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी एका भगवंताच्या नामाशिवाय दुसरे साधन त्यांनी कधी सांगितले नाही. तर अशा रीतीने किती वर्णन एक एक शब्द बाबांनी असा योजलेला आहे आणि इतकं भरभरून बाबांनी व्यक्त केलेलं आहे. खरंच आता पुढे सांगतायत की त्यांचे विशिष्ट गुण. श्री महाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्याने जर त्यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रपंच तर उत्तम होईल पण त्याची पारमार्थिक उन्नती देखील त्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. अशा गुणांपैकी पहिला गुण म्हणजे साधी वृत्ती होय.
ऐश्वर्य, ऐश आराम, बडेजाव यांचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता. लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहाणी फार साधी होतीच, पण गुरुत्व धारण केल्यानंतर देखील त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही. त्यांचे कपडे अगदी साधे असत, त्यांचे खाणे अगदी साधे असे, त्यांचे बोलणे अगदी साधे असे. पुष्कळ साधी व हलकी कामे ते स्वतः करीत. रामाच्या पुढे झाडून काढणे, कधीकधी तेथे सारवणे, मंडळींना स्नान घालणे, त्यांना जेवायला वाढणे, शेतामध्ये खणणे व नांगर धरणे, गायींचा गोठा साफ करणे वगैरे साधी कामे श्री महाराज नेहमी स्वतः करीत असत. आपली योग्यता व आपला दर्जा काय आहे याचा विचार त्यांनी कधी केलाच नाही. वेळ पडल्यास चिखल तुडविणे, दगड हलविणे यासारखी मजुराची कामे देखील ते करीत. त्याचप्रमाणे वाटेल त्यावेळी, वाटेल त्या दिवशी त्याला भेटण्याची मोकळीक होती. त्यांना स्वतःचे खाजगी जीवन मुळी नव्हतेच. या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांना ते फार जवळचे वाटत. श्री महाराजांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लीनता होय. कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी त्याच्याशी ते अत्यंत लीनतेने वागत. किंबहुना आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना श्री महाराजांनी आपल्या लीनतेने जिंकले असे म्हणावयास हरकत नाही. त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये उद्धटपणाचा लवलेश देखील सापडत नसे. मोठेपणा, वैभव, ऐश्वर्य आणि लीनता यांचा संगम जगात आढळणे कठीण जाते, परंतु हा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो. अगदी सामान्य योग्यतेचे महंत गोंदवल्यास आले असता श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत. त्याचप्रमाणे कोणीही वयाने म्हातारा मनुष्य आला तर ते त्याला फार मान देत. संन्यासी लोकांना ते साष्टांग नमस्कार घालीत. त्यांचे एक शिष्य पुढे संन्यासी बनले. त्यांना पत्र लिहिताना श्री महाराजांनी आरंभ असा केला: स्वामींस साष्टांग नमस्कार व भगवंतास आशीर्वाद. स्वामींस साष्टांग नमस्कार व भागवतांस आशीर्वाद. भगवंत वाचलं मी चुकून. स्वामीस साष्टांग नमस्कार व भागवतांस आशीर्वाद. आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखे साधन नाही, म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असे ते वारंवार सांगत. श्री महाराजांचा तिसरा विशेष गुण म्हणजे सहनशीलता होय. त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यांतून जावे लागले. निंदा, तुच्छता, अवहेलना, अपमान, आघात वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या, पण चुकून देखील त्यांनी आपल्या शांतवृत्तीचा भंग होऊ दिला नाही. इतकेच नव्हे तर स्वतःची निंदा करणाऱ्यांचीही त्यांनी आपण कधी निंदा केली नाही. स्वतःला तुच्छ करणाऱ्यांना कधी तुच्छ केले नाही. स्वतःचा उघड अपमान करणाऱ्याचा कधी अपमान केला नाही आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यावर उलट कधी आघात केला नाही. अनेक मार्गांनी आपल्याशी विरोध करणाऱ्या लोकांच्या देखील उद्धाराचीच श्री महाराजांनी चिंता वाहिली. एडिसन म्हणतो की प्रत्येक थोर पुरुषाला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावा लागतो. निंदक लोक हे भुंकणारे कुत्रे असतात असे डॉक्टर जॉन्सन म्हणतो. पण स्वार्थाने केलेली निंदा विसरून त्या निंदकाचे लक्ष भगवंताकडे कसे लागेल याचाच प्रयत्न करणाऱ्या श्री महाराजांची सहनशीलता किती वर्णन करावी. लोकांकडून येणारा मान जितक्या सहज रीतीने त्यांनी गिळला, तितक्या सहजतेने लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गिळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणाने भगवंताच्या नामांचे महत्त्व ते जन्मभर सांगत राहिले. श्री महाराजांचा चौथा विशेष गुण म्हणजे निरलसता होय. सकाळी उठल्यापासून रात्री निजतेपर्यंत सारखे त्यांचे काम चालू असे. आळशी मनुष्य त्यांना कधी आवडला नाही. आळसानं आयुष्य फुकट जाते, प्रपंचाची नासाडी होते, मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायला पाहिजे. आळस, दैन्यपणा आणि कष्टीपणा या 3 करंटेपणाच्या खुणा आहेत. त्यांच्यापासून माणसाने दूर राहावं असं ते नेहमी सांगत. श्री महाराजांनी आपला देह अगदी खऱ्या अर्थाने पुष्कळ झिजविला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते इतक्या लोकांशी बोलण्याचे श्रम पाहिले तरी आपल्याला अचंबा वाटेल. नेहमी प्रसन्न राहून ते सारखे हालचाल करीत असायचे. त्यामुळे
ते जेथे जात तेथे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल आणि मंडळींना स्वतःच्या दुःखाचा विसर पडेल. श्री महाराजांचा 5वा विशेष गुण म्हणजे संतोष होय. श्री महाराजांचा 5वा विशेष गुण म्हणजे संतोष होय. व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी प्रयत्नाला मोठे स्थान दिले, परंतु आपल्याला जितका प्रयत्न करणे शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मानण्यास त्यांनी शिकविले. त्यांच्या मनाला काळजी कधीच शिवली नाही आणि रामाने ज्या परिस्थितीत त्यांना ठेवले तिच्यात समाधान मानल्या वांचून ते कधी राहिले नाहीत. त्यांच्या ज्ञानाच्या व भक्तीच्या मानाने पाहता त्यांना भेटलेले बहुसंख्य लोक फारच अनधिकारी होते, परंतु आपल्याकडे येणारा मनुष्य भगवंताच्या इच्छेनेच येतो ही त्यांची खात्री असल्याने त्यांनी त्याबद्दल कधीही उपेक्षा किंवा तुच्छता दाखविली नाही. इतकेच नव्हे तर आपल्या माणसांचे ते फार कौतुक करीत. श्री महाराजांचा 6वा गुण म्हणजे आर्जव हा होय. ऐकणारा मनुष्य आपल्या सांगण्याला विशेष महत्त्व देत नाही हे स्पष्ट दिसत असून देखील त्याच्या हिताची गोष्ट ते त्याला अगदी जीव तोडून सांगत असत. एखादे हट्टी मूल बरे वागावे म्हणून त्याची आई जशी त्याच्या मर्जीने वागते व त्याच्याशी गोड बोलते, त्याचप्रमाणे लोकांनी भगवंताचे नाम आवडीने घ्यावे म्हणून श्री महाराज लोकांना पदरचे खायला घालायचे, त्यांच्या प्रपंचांतील अडचणी सोसायचे आणि त्यांच्याशी गोड गोड बोलायचे. अगदी अडाणी मनुष्य जरी असला तरी त्याच्याशी मोठ्या लीनतेने आणि आर्जवाने बोलून ते त्याला नाम घेण्यास सांगत. इतकेच नव्हे तर अनेक वेळा सांगून जो मनुष्य ऐकत नाही त्यालाच पुन्हा सांगण्याचा प्रसंग असता सुद्धा ते अत्यंत आर्जवाने बोलत असत. आजही गोंदवल्याचा प्रसाद आहे तो खाण्यासाठी खरंच मन असं तिथली आमटी भाजी किंवा तिथला जो शिरा तर हे सर्व खेचून घेतं आपल्याला. आणि विशेष म्हणजे तिथं किती लोक येतील काय येतील आणि ते कसं गणित चालतं बापरे ते म्हणजे ते समजणं. आपल्याकडे 2-4 माणसं वाढली तरी आपल्याला कशी व्यवस्था करायची घरात हे अवघड होतं किंवा आपल्याला चिंता काळजी वाटते. पण तिथं आजही साधक जे तिथे तिथल्या प्रसादालयात सेवा करतात किंवा प्रसाद तयार करतात तो वाढतात आणि आपल्याला जर अजून लागलं तर अजूनही परत पुन्हा आपण तो प्रसाद एकदा ताटात वाढल्यानंतर पुन्हा परत घेऊ शकतो. ही उभा आहे तिथं. आणि किती साधक येतात, कोणी काही फोन म्हणजे कोणीही काही आधी न कळवता आलेले आहेत आणि कळवण्याची तिथे कळवावं असंही नाही आहे. तर हे अचानक किती साधक येत असतील, कसं मॅनेज होत असेल हे सगळंच भगवंताची शक्ती असल्याशिवाय होऊच शकत नाही. आणि महाराजांच्या निर्याणानंतर पण इतके वर्ष अखंड अविरत तिथं अन्नदान चालू आहे आणि आजही महाराज सर्वांना खाऊ घालूनच नामाला लावत आहेत. पुढे सांगतायत श्री महाराजांचा 7वा विशेष गुण म्हणजे जनप्रियत्व होय. कोणाच्याही अंतःकरणाला धक्का पोहोचेल असे न वागणे न बोलणे हे तर त्यांचे व्रत होते. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा वास्तव्य करून आहे ही गोष्ट जर खरी असेल तर अंतःकरण दुखवणे म्हणजे भगवंताला दुखावण्यासारखेच आहे असे ते वारंवार सांगत. कोणीही कसाही असो श्री महाराजांनी त्याला जोडला पण कधी तोडला नाही. ते जेथे गेले तेथे लोकांना हवेसे वाटले. इतकेच नव्हे तर गाव सोडून ते परत निघाले म्हणजे गावांतील मंडळींच्या डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय कधी राहिले नाही. अशा प्रकारचे जनप्रियत्व यावे म्हणून त्यांनी प्रत्येकाला जे हवे होते ते दिले असे मुळीच नाही, परंतु जो जो मनुष्य त्यांना भेटला त्यांच्यावर त्यांनी आईसारखे प्रेम केले. या स्वच्छ व निष्कपट प्रेमामुळे त्यांना भेटणाऱ्या माणसाचा जीव शांत व तृप्त होईल आणि म्हणून तो त्यांच्या सानिध्याचा भुकेला बने. तर अशा रीतीने महाराजांचे हे गुण सांगितलेले आहेत. 7 विशेष गुण बाबांनी इथे स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये इथं त्यांनी सांगितलं की कोणते ते गुण आहेत तर साधी वृत्ती, त्यानंतर लीनता, त्यानंतर सहनशीलता, निरलसता म्हणजे सदैव कार्यात असणं, आर्जव,
त्यानंतर जनप्रियत्व, हे 7 गुण महाराजांचे खूप सुंदर रीतीने वर्णन केलेले आहेत बाबांनी. पुढचा मुद्दा आहे की कोणतीही गोष्ट अगदी मनापासून करणे हा श्री महाराजांचा 8वा विशेष गुण होय. जी कृती ते करावयास घेत तिच्यामध्ये आपले सर्व मन घालण्याची युक्ती त्यांच्यापाशी असे. ते जेवायला बसले तर अगदी मनापासून जेवत, खेळायला लागले तर अगदी मनापासून खेळत, भांडायला लागले तर अगदी मनापासून भांडत व बोलायला बसले तर अगदी मनापासून बोलत. कोणतीही गोष्ट थोडीच करावी, पण ती अगदी मनापासून करावी असे त्यांचे नेहमी सांगणे असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसे तरी माळ ओढीत बसून पुष्कळ जप करण्यापेक्षा 5च मिनिटे भगवंतासमोर बसून पण जीव ओतून घेतलेले त्याचे नाम त्यांना जास्त आवडत असे. पुष्कळ जप करू नये असा याचा अर्थ नव्हे. जप पुष्कळ करावा, परंतु जपाच्या नुसत्या संख्येला महत्त्व न देता जप करताना असणाऱ्या वृत्तीला महत्त्व द्यावे असे त्यांना वाटे. कोणतीही गोष्ट मनापासून करणे याचाच अर्थ असा की त्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करणे. असे मन एकाग्र होऊ लागले की स्वतःचा विसर पडू लागतो. भगवंताचे नाम मनापासून घेत असता आपणास आपला विसर पडू लागला म्हणजे भगवंताचे प्रेम येण्यास वेळ लागत नाही. तर अगदी खूप सुंदर आहे की कोणती गोष्ट अगदी मनापासून करणे. तर इथे नामस्मरण करत असताना पण किती वेळ नामस्मरण केलंय, किती माळा केलंय याहीपेक्षा किती भावपूर्ण केलेलं आहे, किती मनापासून केलेलं आहे याला महत्त्व महाराज देतात. पुढे सांगतायत की श्री महाराजांचा 9वा विशेष असा की झाला गेल्याचा विसर आणि पुढच्याचा विचार. त्यांच्या स्वभावाचा एक मोठा विशेष असा की जी गोष्ट होऊन गेली तिच्याबद्दल विनाकारण चर्वित चर्वण करीत बसण्यापेक्षा पुढे काय करावे याचा विचार करणे त्यांना आवडे. एखाद्या माणसाच्या हातून पापकर्म घडले आणि तो दर्शनास आला तर ते त्याला सांगत, अरे खरे म्हटले म्हणजे तुझ्या हातून हे कर्म घडायला नको होते, पण ते घडले. पण आता ते घडूनच गेले ना, मग त्याची आठवण करू नकोस. आज रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे आणि पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय कर. यापुढे चांगला वागशील तर पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली. आणि हे प्रत्यक्ष उदाहरण आपणाला औंधच्या राजघराण्यातील ज्या महिला होत्या, तर औंधचे राजे त्यांचं ते वारल्यानंतर औंधच्या घराण्यामध्ये खूप कलह सुरू झाला आणि तिथे 2 भाग झाले. आणि तेव्हा त्या राजघराण्यातील ज्या स्त्री होत्या एक, तर त्या महाराजांच्या अनुग्रहित होत्या, महाराजांकडे यायच्या. तर तेव्हा महाराजांना त्यांनी सांगितलंय की मी पूर्वी खूप माझ्याकडून चुकीची कर्म घडलेली आहेत आणि आता माझं नामस्मरणात माझं मन लागत नाही. ती सर्व पापं मला दिसतात. तेव्हा महाराजांनी त्या स्त्रीला अगदी हेच महाराजांनी सांगितलेलं आहे की तू आता माझ्यापुढे शपथ घे की तू कुठलंही पापकर्म करणार नाहीस आणि अशी घेत असशील तर तुझं सर्व पाप मी घ्यायला तयार आहे. आणि अशा रीतीने महाराजांनी तिचं ते घेतलेलं आहे. आणि पुढे महाराजांना काही दिवस महाराजांची त्वचा पूर्णतः दग्ध करपल्यासारखी झाली आणि पुढे जवळजवळ 7-8 दिवस की 10-12 दिवस महाराजांना पूर्णतः सर्वांगात दाह झाला होता आणि त्यांची त्वचा पूर्णतः काळवंडली होती. त्यावेळेला महाराजांनी सांगितलेलं आहे की जितका माणूस मोठा तितकी त्याची पापं मोठी. तर त्याच्यामुळे ह्या राजघराण्यातील स्त्री होत्या, त्यामुळे जितका माणूस मोठा, जितका अधिकार मोठा, तितका त्याच्या हातून चुकासुद्धा अधिक होत असतात. तर आणि या सर्वांचं तिच्या सर्व पापकर्मांचा भोग महाराजांनी स्वतः भोगून संपवला. आणि त्या वेळेला त्या स्त्रीचं मन नामामध्ये स्थिर होऊ लागलं आणि ह्या स्त्रीसाठी महाराजांना महाराजांवरती विषाचा प्रयोग करण्यात आलेला होता की या स्त्रीला महाराज मार्गदर्शन करत आहेत आणि त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती विषाचा प्रयोग महाराजांवरती केला आणि तो सुद्धा महाराजांनी माहीत असूनही महाराजांनी विषप्राशन केलेला आहे. आणि त्यानंतर महाराजांना दम्याचा त्रास जडला आणि त्या दम्याच्या त्रासानेच महाराजांचं शेवटी अंतकाल झालेला आहे. तर या पद्धतीने महाराजांनी
जे महाराजांनी सांगितलेलं आहे ते असंच नाही सांगितलेलं आहे की काय महाराज सांगतायत की अरे खरे म्हटले म्हणजे तुझ्या हातून हे कर्म घडायला नको होते, पण ते घडले. पण आता ते घडूनच गेले ना, मग त्याची आठवण करू नकोस. आज रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे आणि पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय कर. यापुढे चांगला वागशील तर पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली. अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे ज्यांच्या हातून पाप घडले असेल त्या माणसाला आपले पाप त्यांच्यापुढे ओकण्यास संकोच वाटत नसे. चुकून एखाद्याच्या हातून पाप पुन्हा घडले तर रामनामाचा जप, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ किंवा रामहृदयाच्या आवृत्त्या या त्यांच्या ठरलेल्या शिक्षा होत्या. पण या शिक्षा भोगून माणसे सुधारत हेही खरे आहे. दुष्ट माणसाची दुष्ट बुद्धी नाहीशी होणे हीच त्याला खरी शिक्षा आहे असे ते नेहमी सांगत व त्या धोरणानेच पापी माणसाशी त्यांचे वागणे होत असे. इतक्या उदार व सहानुभूतीच्या धोरणाचा परिणाम होऊन जगाने त्याचे ठरवलेली माणसे श्री महाराजांना पूर्णपणे वश होत आणि त्यांच्यामध्ये सुधारणा व प्रगती घडून येत असे. शिक्षेने मनुष्याचा हृदयपालट झाला पाहिजे हे तत्व त्यांनी व्यवहारात आणून दाखविले. तर इथे हे केवळ शब्द नाही आहेत की महाराजांनी जे शब्द आपल्या शिष्यांना नामधारकांना दिले की आज रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे आणि पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय कर. यापुढे चांगला वागशील तर पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली. तर आता ती जबाबदारी माझ्याकडे लागली म्हणजे महाराज स्वतः ते भोगून संपवत असत. तर ही गोष्ट आहे. कारण कर्म घडून गेलेलं आहे, ते चांगलं असो किंवा पाप असो, कर्माचे भोग परकर्माचं फळ हे भोगावंच लागतं. चांगल्या कर्माचं फळ पण भोगल्या वाचून आपल्याला गत्यंतर नाही, कर्माचं फळसुद्धा भोगल्या वाचून गत्यंतर नसतं. त्यामुळे महाराजांनी इथे सांगितलेलं आहे की पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली. तर महाराज हे महाराजांनी ही कर्म जी आपले सर्वच संत अशा पद्धतीने कृपा करतात साधकांवरती की अनेकदा साधकांची कर्म ते स्वतः भोगतात. तर आता पुढे सांगतायत की श्री महाराजांचा 10वा विशेष गुण असा की त्यांनी व्यवहाराचा परमार्थासाठी भरपूर उपयोग करून घेतला. जगत हे तर भगवंताने उत्पन्न केले आहे, तर त्यामध्ये सर्वस्वी वाईट अशी वस्तू असेलच कशी? वस्तूचा चांगलेपणा किंवा वाईटपणा आपल्यावरच अवलंबून असतो. उदाहरणार्थ पैसा. जगामध्ये आढळणारे तंटे, चोऱ्या माऱ्या, खोटे दस्तऐवज, दुष्टबुद्धी, अभिमान, द्यूत, मद्यपान वगैरे गोष्टी पैशामुळे होतात हे खरे. पण याच पैशाच्या मदतीने विद्यादान, अन्नदान, भूमिदान, कलेला प्रोत्साहन, दवाखान्यांना मदत वगैरे गोष्टी मनुष्य करू शकतो. म्हणून प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही, तसा तो सर्वस्वी वाईटही नाही. आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे. आपण बाह्यतः संसारी दिसावे पण अंतर्यामी संसारी नसावे. आपण बाह्यतः संसारी दिसावे पण अंतर्यामी संसारी नसावे. घरामध्ये कुटुंब भरलेले असावे पण आपण माझेपणाने त्यामध्ये नसावे. हे साधण्यास ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्याचा हर्षविषाद मानू नये. श्री महाराजांचे लोकांना असे आव्हान होते की ज्या प्रापंचिक परिस्थितीत भगवंताचे स्मरण होऊ शकणार नाही अशी परिस्थिती मला दाखवा. पैसा वाचून प्रपंच चालत नाही. पैसा नसेल तर भगवंताचे स्मरण कसे होईल? असे कोणी म्हटल्यावर ते स्वतःकडे बोट दाखवून सांगत की मला पगार नाही, इनाम नाही, इस्टेट नाही, साठवलेला पैसा नाही, व्यापार धंदा नाही, मी आहे रामदासी म्हणजे भिक्षे करी, मी नाम घेऊ शकतो, मग तुम्हाला काय हरकत आहे? घरामध्ये बायको अनुकूल नाही, भगवंताचे स्मरण कसे करावे असे कोणी सांगितल्यास ते म्हणत, पण तुमच्या बायकोला डोळ्यांनी दिसत तरी आहे ना, तुम्हाला ती अन्न शिजवून घालते हे काय थोडे आहे? कोणी सांगे मूलबाळ नाही, कोणी सांगे मुले अनुकूल नाहीत, कोणी सांगे कर्ज आहे, कोणी सांगे प्रकृती बरी नाही आणि म्हणून आम्हांकडून नाम घडत नाही. त्यांना
श्री महाराज म्हणत, प्रपंच हा कारखान्यासारखा आहे. तेथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचे आहे. मग तक्रार करून कसे चालेल? म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रपंच आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे. परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल. जीवनाकडे पाहण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रडा मनुष्य त्यांना आवडत नसे. प्रपंच टाळणे अशक्य असते. तुम्ही हसत करा किंवा रडत करा, तो करावा लागतोच ना. मग तो भगवंताच्या स्मरणात हसत खेळत का करू नये? प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते. हा श्री महाराजांच्या शिकवणुकीचा मूळ मुद्दा आहे. माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचे अंतरंग म्हणजे त्याची वृत्ती सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी व समाधानी बनेल. हे श्री महाराजांना लोकांस पटवून द्यावयाचे होते. वृत्ती सुधारण्यास भगवंताची भक्ती हाच एक सर्वसुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला. काय सांगतायत की प्रपंच हा कारखान्यासारखा आहे. तेथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचे आहे. मग तक्रार करून कसे चालेल? म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रपंच आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे. परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल. जीवनाकडे पाहण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रडा मनुष्य त्यांना आवडत नसे. प्रपंच टाळणे अशक्य असते. तुम्ही हसत करा किंवा रडत करा, तो करावा लागतोच ना. मग तो भगवंताच्या स्मरणात हसत खेळत का करू नये? प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते. हा श्री महाराजांच्या वागणुकीचा मूळ मुद्दा आहे. शिकवणुकीचा मूळ मुद्दा आहे. माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचे अंतरंग म्हणजे त्याची वृत्ती सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी व समाधानी बनेल. हे श्री महाराजांना लोकांस पटवून द्यावयाचे होते. वृत्ती सुधारण्यास भगवंताची भक्ती हाच एक सर्वसुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला. तर अशा रीतीने महाराजांचं पूर्ण व्यक्तिदर्शन बाबांनी अत्यंत सुंदर अशा शब्दांमध्ये केलेलं आहे की असं वाचतच राहावं असं हे पूर्णतः तन्मयतेने लिहिलेलं बाबांची लेखणी आहे.